नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। ECHS महाराष्ट्रामध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 16,800 रुपये ते 1 लाख रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाईल। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघे या ठिकाणी अर्ज करू शकता। शैक्षणिक अर्थ जे आहे या ठिकाणी तुम्ही 8वी उत्तीर्ण असाल, 10वी उत्तीर्ण असाल किंवा डिप्लोमा झालेला असेल किंवा संबंधित पदवी तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 फेब्रुवारी 2025 पर्यंतची या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्थ काय लागणार आहे, वयमर्यादा काय लागणार आहे, अर्ज तुम्हाला या ठिकाणी कशा प्रकारे करायचे आहेत या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी निघालेली आहे OIC साठी निघालेली आहे। ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 5 वर्षाचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागणार आहे। एकूण या ठिकाणी 3 वॅकन्सी ज्या आहेत निघालेल्या आहेत। 25,000 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। त्यानंतर मेडिकल स्पेशलिस्ट या पदासाठी MD तुमचं झालेलं असेल किंवा MS झालेलं असेल इन स्पेशल कॉन्सर्नमध्ये किंवा DNB झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 5 वर्षाचा अनुभव तुमचा या ठिकाणी असणं आवश्यक आहे। तर एक वॅकन्सी जी आहे या ठिकाणी अहिल्यानगरसाठी आहे, दुसरी देखील या ठिकाणी अहिल्यानगरसाठीच आहे। 1 लाख रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। त्यानंतर मेडिकल ऑफिसर MBBS या पदासाठी 5 वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे। 4 वॅकन्सीचे कोणा ठिकाणी आहे 75,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर डेंटल ऑफिसर या पदासाठी BDS तुमचं झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 5 वर्षाचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागेल। 2 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत, लातूरसाठी आणि अहिल्यानगरसाठी अशा 2 वॅकन्सीज आहेत। 75,000 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर लॅब टेक्निशियन या पदासाठी एकूण 1 वॅकन्सी या ठिकाणी आहे। BSc मेडिकल लॅब टेक्निशियन तुमचं शिक्षण झालेलं असेल किंवा 10वी-12वी तुम्ही उत्तीर्ण असाल, सायन्स विषय असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी तुमचं झालेलं असणं आवश्यक आहे। 3 वर्षाचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागेल। 28,100 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। त्यानंतर फार्मासिस्ट या पदासाठी पुढील वॅकन्सी आहे। B फार्मसी झालेलं असेल किंवा 10+2 झालेलं असेल आणि सायन्स स्ट्रीममध्ये झालेलं असेल, सोबत D फार्म झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 3 वर्षाचा अनुभव तुमचा लागेल। 3 वॅकन्सीज या ठिकाणी आहे। 28,100 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर डेंटल हायजिनिस्ट किंवा असिस्टंट या पदासाठी पुढील वॅकन्सी जी आहे या ठिकाणी निघालेली आहे। डिप्लोमा तुमचं झालेलं असेल डेंटल हायजीनमध्ये किंवा क्लास 1 DH किंवा DORA कोर्स तुम्ही उत्तीर्ण असाल आर्म फोर्सेसचा तर या ठिकाणी अर्ज करू शकता। 5 वर्षाचा अनुभव तुमचा लागेल। एक वॅकन्सी लातूरसाठी या ठिकाणी आहे। 28,100 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर डाटा एंट्री ऑपरेटर किंवा क्लर्क या पदासाठी पुढील वॅकन्सी आहे। ग्रॅज्युएट तुम्ही असाल किंवा क्लास 1 क्लेरिकल ट्रेडमध्ये आर्म फोर्सेसमध्ये तुम्ही असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 5 वर्षाचा अनुभव लागेल। 4 वॅकन्सीज या ठिकाणी आहे। अहिल्यानगरसाठी 2, उस्मानाबादसाठी 1 आणि बीडसाठी 1 अशा वॅकन्सीज आहेत। 22,500 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर ड्रायव्हर या पदासाठी 8 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत। 5 वर्षाचा अनुभव तुमचा लागेल। 8वी उत्तीर्ण तुम्ही असाल किंवा क्लास 1 MT ड्रायव्हर आर्म फोर्सेसमध्ये असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 19,700 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर पिऊनी या पदासाठी एकूण 4 वॅकन्सीज या ठिकाणी आहेत। शैक्षणिक अर्थ जे आहे तुम्ही 8वी उत्तीर्ण असाल किंवा GD ट्रेड आर्म फोर्सेसमध्ये असाल, 5 वर्षाचा अनुभव तुम्हाला असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 16,800 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर चौकीदार या पदासाठी 8वी उत्तीर्ण तुम्ही असाल किंवा GD ट्रेडमध्ये आर्म फोर्सेस 3 वॅकन्सीचे कोणा ठिकाणी आहे। 16,800 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। त्यानंतर सफाईवाला या पदासाठी 1 वॅकन्सी अहिल्यानगरसाठी या ठिकाणी आहे। अशिक्षित तुम्ही असाल, 5 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 16,800 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। अर्ज जे आहे तुम्हाला OIC स्टेशन हेडक्वार्टर्स ECHS सेल अहिल्यानगर या ठिकाणी तुम्हाला 3 फेब्रुवारी 2025 पर्यंत सादर करायचे आहेत। मुलाखत जी आहे तुमची 21 फेब्रुवारी 2025 या ठिकाणी घेतली जाणार आहे। अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। अशीच नोकरी संदर्भातील अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।